नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. यावर्षी 2026 मध्ये बुधवारी 12 ऑगस्टला आहे आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्ये दिवशी दीपपूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. या आषाढ अमावस्येला सर्व दिव्यांचे पूजन केले जाते आणि अशा प्रकारे दिव्यांची आरास करून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी प्रार्थना केली जाते. म्हणूनच आषाढी अमावस्येला दीप अमावस्या असं देखील म्हटले जाते. या दिवशी दीपपूजन हे केले जाते. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आषाढी अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्ये दिवशी दिव्यांचे पूजन सोप्या पद्धतीने कसे केले जाते. त्याचबरोबर दीप अमावस्ये दिवशी कणकेचे दिवे करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे. हे कणकेचे दिवे कसे करायचे हे देखील मी थोडक्यात सांगितलेले आहे. श्रावण महिना सुरू होणार असतो आणि श्रावण महिना सुरू होणार म्हटलं की अनेक सारे सणवार येतात. यामुळे श्रावणामध्ये दिव्यांचे महत्त्व हे फार आहे. म्हणूनच आषाढ अमावस्येला दिव्यांचे पूजन केले जाते. सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची आरास केली जाते आणि दिव्यांना हळद कुंकू फुलं वाहून दिव्यांचे पूजन करून दिवे प्रज्वलित केले जातात आणि या दिव्यांच्या उजेडामध्येच आपल्या मनातील अंधकार, आपल्या आयुष्यातील अंधकार दूर व्हावा यासाठी प्रार्थना केली जाते. दिव्याचा उजेड हा मनाला प्रसन्नता देणारा असतो. त्याचबरोबर दिव्याच्या उजेडामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढत असते. म्हणूनच आषाढ अमावस्येच्या दिवशी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या मनातील, आपल्या घरातील, ती सगळी दूर व्हावी यासाठी या दीप अमावस्येला म्हणजेच आषाढ अमावस्येला दिव्यांची आरास केली जाते, दिव्यांचे पूजन केले जाते. आता बघूया दीप अमावस्येला कणकेचे दिवे कसे करायचे. त्यासाठी 1 वाटी कणिक घेतलेली आहे, अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. त्यामध्येच अर्धा वाटी पाणी पण टाकायचं आहे. या दिव्यांमध्ये मीठ टाकायचं नाही. मीठ न टाकता हे दिवे करायचे आहे. आता अशा पद्धतीने गूळ वितळून घ्यायचा आहे. थोडासा तो गरम करून घ्यायचा आहे म्हणजे गूळ हा वितळतो. एका ताटामध्ये आपल्याला कणिक घ्यायची आहे 1 वाटी आणि 1 चमचा भरून बारीक रवा घ्यायचा आहे. आता यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा मीठ आपल्याला टाकायचं नाही. आता अशा पद्धतीने तूप चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता गुळाचं पाणी थंड झालं की हे आपण पिठामध्ये टाकून घेऊयात आणि अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. कणकेचे दिवे करताना गोळा घट्टसरच मळून घ्या. आता अशा पद्धतीने थोडंसं साजूक तूप आपण या गोळ्याला देखील लावून घेऊया. अशा पद्धतीने दिवे तयार करण्यासाठी छोटे छोटे आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि याचे आपल्याला कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पिठाची गोळी घेऊन मध्यभागी खोलगट आकार द्यायचा आहे आणि दिव्याप्रमाणे आकार बनवून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सगळ्या गोळ्यांना आपण दिव्याचा आकार देऊन घेऊयात आणि असे गूळ कणकेचे दिवे आपण तयार करून घेऊयात. आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला हे गूळ कणकेचे दिवे बनवण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कमीत कमी 5 तरी असे हे दिवे आपल्याला बनवायचे असतात. आता सगळे दिवे अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळत ठेवायचे आहे. चाळण असेल तर ती घ्या. त्यावर थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या. आता त्यामध्ये सगळे दिवे मंद आचेवर 10 मिनिटांसाठी उकडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 10 मिनिटांनंतर हे दिवे जे आहे कणकेचे दिवे ते तयार आहेत.
आता आषाढ अमावस्ये दिवशी पूजन कसे करायचे ते बघूया. त्यासाठी जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथली जागा स्वच्छ करून गोमूत्र टाकून आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आणि अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला दिवे ठेवायचे आहेत, दिव्यांचं पूजन करायचं आहे, तिथे तांदूळ थोडेसे ठेवायचे, म्हणजे तांदळाची रास करायची आहे. आता बघा, मध्यभागी अशा पद्धतीने आपण एक कलश घेतला आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षत, सुपारी, फूल, 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे, 5 विड्याची पानं टाकलेली आहे आणि त्यावर आपल्याला एक छोटीशी वाटी ठेवायची आहे. त्यामध्ये खडं मीठ ठेवायचं आहे आणि मधोमध आपल्याला पणती जी आहे, मातीची पणती, ती अशा पद्धतीने आपल्याला प्रज्वलित करायची आहे. बघा, आषाढ अमावस्ये दिवशी मिठाचा दिवा लावून त्याचे पूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. सर्वांनाच माहीत आहे, मिठामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या आषाढ अमावस्ये दिवशी न विसरता मिठाच्या दिव्याचे पूजन सर्वांनी करायचं आहे. अशा पद्धतीने मिठाचा जो दिवा आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आणि या दिव्यांमध्ये आपल्याला वाती टाकून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्यात आधी मिठाचा दिवा प्रज्वलित करा. आषाढ अमावस्येच्या दिवशी न विसरता अशा पद्धतीने मिठाच्या दिव्याचं पूजन हे आपल्याला करून घ्यायचं असतं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच, शिवाय जे काही नजर दोष झालेले असतात घराला ते देखील दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदून माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते. आता जेवढे आपल्या घरामधले दिवे आहेत ना, ते सगळे तुम्ही काय करायचं आहे, स्वच्छ करून ठेवायचे आहेत. आदल्या दिवशी स्वच्छ करून कोरडे करून आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या दिव्यांमध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे, वाती ठेवायच्या आहेत आणि सगळे दिवे असे तांदळाच्या राशीवर ठेवायचे आहेत. त्यानंतर विड्याची पानं ठेवायची आहेत, त्यावरती तांदळाच्या राशीवर सुपारीचं पूजन करायचं आहे. सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचंच पूजन आपण करायचं आहे. तुम्ही गणेशाची मूर्ती ठेवली तरी चालेल. लाल फूल, दुर्वा हे गणपती बाप्पांना अर्पण करून आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पांची प्रार्थना म्हणून दीपपूजनाला सुरुवात करायची आहे. आता जेवढे दिवे घेतलेले आहेत सगळ्यांमध्ये तेल भरून घेऊयात. आता सगळ्यात आधी आपण जो मिठाचा दिवा, जी पणती आहे मातीची, तर तो दिवा प्रज्वलित करून घेऊयात. दीपपूजन करत असताना एकतरी मातीचा दिवा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे, कारण मातीच्या दिव्याचं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी तुमच्याकडे चांदीचे दिवे असले तरी देखील एक तरी आपल्याला मातीचा दिवा या पूजनामध्ये पूजन करायचं आहे आणि मिठाचा दिवा पण आपल्याला या ठिकाणी या पूजनामध्ये पूजन करायचं आहे. तर अशा पद्धतीने सगळे दिवे आपण प्रज्वलित करून घ्यायचे आणि त्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद, कुंकू लावून घ्यायचे आहे, अक्षत अर्पण करून घ्यायचे आहे. आणि हे दिव्यांचे पूजन करत असताना माझ्या घरात देखील अशाच पद्धतीने या दिव्याच्या पवित्र उजेडाने माझ्या घरामध्ये नेहमी आनंदाचे, उत्साहाचे वातावरण राहावे. त्याचबरोबर घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, माझ्या कुटुंबाची प्रगती व्हावी, माझ्या घराची भरभराट व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रत्येक दिव्याला फुलं अर्पण करायची आहेत आणि अशा पद्धतीने साधे सोपे पूजन आपल्याला आपल्या घरामध्ये आषाढ अमावस्ये दिवशी, दीपामावस्ये दिवशी करायचे आहे. आता बघा, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक दिव्याला बेलपत्र देखील अर्पण करून घ्यायचे आहे, कारण आषाढ महिना संपून दुसऱ्या दिवसापासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. म्हणून बेलपत्र तुमच्याकडे असेल तर ते देखील दिव्यांना तुम्ही अर्पण करू शकता. आता जे गुळकणकेचे दिवे बनवलेले आहेत त्यामध्ये फुलवाती टाकून घेतलेले आहेत, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि हे दिवे प्रज्वलित करून या दिव्यांना देखील हळद, कुंकू आणि अक्षत वाहून घ्यायचं आहे आणि याच
दिव्यांनी तुम्हाला काय करायचं आहे, या पूजन केलेल्या सर्व दिव्यांचे औक्षण करून घ्यायचे आहे. प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे. त्यानंतर देवीची कोणतीही आरती तुम्ही म्हणू शकता आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार, असा हा मंत्र तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे पूजन आपल्याला करायचे आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर ठेवू शकता किंवा हे जे आपले दिवे आहेत गुळ आणि कणकेचे, ते आधी तुम्ही काय करायचे आहे, नैवेद्य म्हणून दाखवायचे आणि नंतर तुम्ही ते प्रज्वलित करू शकता. हे दिवे विझल्यानंतर ते तुम्ही खाऊ देखील शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी पूजन करायचे आहे. आता यावर्षी 2026मध्ये बुधवारी 12 ऑगस्टला आषाढ अमावस्या आलेली आहे. ही अमावस्या मंगळवारी रात्री 1:53 सुरू होत आहे आणि बुधवारी रात्री 11:06 असणार आहे. त्यामुळे बुधवारी 12 ऑगस्ट दिवशीच आपल्याला हे पूजन करायचे आहे. आता दीपपूजन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता, तर बुधवारी 12 ऑगस्टला संध्याकाळी 6 पासून तुम्ही रात्री 11पर्यंत कधीही हे दीपपूजन करू शकता. शक्यतो हे दीपपूजन संध्याकाळीच आपल्याला करायचे असते. त्यामुळे बघा, अशा पद्धतीने बुधवारी तुम्ही संध्याकाळी 6 नंतर हे पूजन करू शकता. आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने दिव्यांचे पूजन केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते, लक्ष्मी वास करते. आणि त्याचबरोबर बघा, आपल्या तुळशीसमोर देखील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तर नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने दीपपूजन करा आषाढ अमावस्ये दिवशी. आणि आपल्या मुलांचे देखील औक्षण या आषाढ अमावस्ये दिवशी आपल्याला याच कणकेच्या दिव्यांनी करायचे असते. त्यामुळे हे पूजन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांचे देखील औक्षण याच दिवशी करायचे आहे. तर नक्की तुम्ही असे पूजन करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना बुधवारी अशा पद्धतीने आषाढ अमावस्ये दिवशी म्हणजेच दीप अमावस्ये दिवशी हे पूजन करता येईल.